नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप डीड आणि त्याचे कंटेंट्स पाहिले. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. वाय पार्टनरशिप डीड इज इम्पॉर्टंट. पार्टनरशिप डीड इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज अ रिटन ॲग्रीमेंट which contains all the terms and conditions of the partnership firm. Okay, it forms the basis of mutual relationship between the partner. म्हणजे त्याला महत्त्व काय की त्याच्यामध्ये जे काही पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सचं जे काही म्युच्युअल रिलेशनशिप आहे, कशा प्रकारे प्रॉफिट शेअरिंग राहणार, कोण काय काम करणार, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, हा सगळ्याचा सगळा पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. मोर ओव्हर पार्टनरशिप डीड रेग्युलेट्स rights, duties and liabilities of all the partners as well as the firm. म्हणजे ॲज अ फर्म म्हणून राईट्स, ड्युटीज आणि लायबिलिटीज काय आणि इंडिव्हिज्युअल पार्टनर म्हणून त्यांचे राईट्स, ड्युटीज, लायबिलिटीज काय. आता हे का महत्त्वाचं असतं. सपोज ABC 3 पार्टनर्स आहेत. ओके, तर समजा असं ठरलेलं आहे की तिघांसाठी कोणी पण एक जण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखादी डील फायनल करू शकतो किंवा डील डिस्कस करू शकतो. पण फायनल करताना किंवा जे रिटर्न डॉक्युमेंट होईल त्याच्यामध्ये तिघांची पण साईन लागणार. आता याच्यामध्ये समजा एखाद्या पार्टनरने असा विचार केला की उरलेल्या दोघांचं न घेता मी इंडिव्हिज्युअल डील साईन करतो, तसं होऊ शकत नाही, कारण आपण ते पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे. सो बाय हॅव्हिंग पार्टनरशिप डीड पार्टनर्स डिस्प्यूट्स इन फ्युचर मे बी अवॉइडेड. बेसिक सगळं जर तुमचं ठरलेलं असेल रिटर्न फॉर्ममध्ये तर त्याच्यावरून होणारे वाद जे असतात ते पुढे आपल्याला टाळता येतात. Partnership deed, hence it is always in favor to have a written agreement, that is partnership deed duly signed by all the partners and registered under Indian Partnership Act 1932. त्यामुळे हे सगळं बघता रिटन ॲग्रीमेंट करणं, पार्टनरशिप डीड करणं हे कधी पण प्रेफरेबल आहे. आता प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज partnership deed and all terms and conditions are mentioned into the deed. But if the partnership deed is silent about any point, म्हणजे काय, एखादा पॉईंट मेन्शन करायचा राहून गेला, then this issue is solved as per the provisions in Partnership Act 1932 section number 12 and 17. म्हणजे एखादा पॉईंट तिथे मेन्शन करायचा राहिला आणि काहीतरी डिस्प्यूट झाला तर त्या केसमध्ये तो जो काही पॉईंट आहे तो कुठल्या मेथडनी सॉल्व्ह होईल, तर पार्टनरशिप ॲक्ट 1932मध्ये जे सेक्शन नंबर 12 आणि 17 आहे त्याच्यानुसार त्याच्याबद्दल काही तो डिसिजन घेतला जाईल. द ॲप्लिकेबल टू डिटरमाइन द फॉलोइंग इश्यूज. कुठल्या याच्यामध्ये असं होऊ शकतं, कुठल्या पॉईंट्समध्ये अशा प्रकारचे डिस्प्यूट्स येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटच्या डिस्ट्रीब्युशन संदर्भात समजा काहीच मेन्शन केलेलं नाही आहे, म्हणजे रेशो काहीच मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, तर त्या केसमध्ये अकॉर्डिंग टू ॲक्ट द प्रॉफिट्स ऑर लॉसेस शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल द पार्टनर्स इन इक्वल रेशो. म्हणजे त्या केसमध्ये तिघांना पण इक्वल प्रॉफिट किंवा लॉस शेअर करायला लागेल. दुसरा पार्ट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. As per the provision of Indian Partnership Act 1932, if the date of drawing is not given, म्हणजे पार्टनरनी पर्सनल यूजसाठी गुड्स किंवा कॅश जर विड्रॉ केली असेल आणि त्याची डेट दिली नसेल, देन ॲव्हरेज ऑफ 6 months इंटरेस्ट इज चार्ज ऑन द ड्रॉइंग्स. म्हणजे सरासरी ॲव्हरेज 6 महिन्यांचं इंटरेस्ट चार्ज केलं जातं. हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे पार्टनरनी कोणत्या दिवशी किती ड्रॉइंग्स केले, किती कॅश काढली, किती गुड्स काढली हे मेन्शन केलं नसेल तर ॲव्हरेजली 6 महिन्याचं इंटरेस्ट त्याच्यावर चार्ज केलं जातं. तर नेक्स्ट पार्ट बघूयात. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. यामध्ये इफ द पार्टनर प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज अ लोन. म्हणजे पार्टनरनी कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहेच, पण पार्टनरशिप फर्मची रिक्वायरमेंट आहे म्हणून पार्टनरनी त्याच्या पर्सनल ह्याच्यामधून पार्टनरशिप फर्मला लोन दिलं. ओके, बट द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काहीच मेन्शन केलेलं नाही आहे, तर 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. ओके, म्हणजे समजा तुमची A, B, C ही पार्टनरशिप फर्म आहे
आणि बी या पार्टनरनी फर्मला 1,00,000 रुपीज लोन दिलं. ओके, फर्मनी थोडक्यात पार्टनरकडनं, इंडिव्हिज्युअल पार्टनरकडनं लोन घेतलं. तर फर्मनी जर पार्टनरकडनं लोन घेतलं तर फर्मनी पार्टनरला त्याच्यावरचं इंटरेस्ट पेड करायला पाहिजे. आणि ते जर मेन्शन केलेलं नसेल तर या 1,00,000 रुपीजवर 6% पर ॲनम दरवर्षी 6% त्याला इंटरेस्ट पेड करायला पाहिजे. तसंच इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. फार महत्त्वाचा मुद्दा. पार्टनरशिप डीडमध्ये पार्टनर्सच्या कॅपिटलवर फर्मनी इंटरेस्ट किती पेड करायचं हे जर काहीच मेन्शन केलं नसेल तर कॅपिटलवर इंटरेस्ट अलाउड नाही आहे. म्हणजे ABC पार्टनर्सनी फर्म स्टार्ट केली आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल मेन्शन केलेलं नाही आहे. 1 वर्षाने समजा C म्हटला की मी 1,00,000 रुपये कॅपिटल दिलं आहे, मला फर्मनी 5%, 4% इंटरेस्ट द्यायला पाहिजे, तर नाही देऊ शकत, कारण तुम्ही स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट 1932 द इंटरेस्ट इज नॉट अलाउड टू एनी पार्टनर. नेक्स्ट पार्ट, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. मगाशी आपण डिस्कस केलं होतं की एखादा पार्टनर जर काही ॲडिशनल काम करत असेल तर पार्टनरशिप फर्म कॅन डिसाईड टू गिव्ह हिम सॅलरी ऑर कमिशन. ओके, ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो सॅलरी, कमिशन, अलाउन्स ऑर एनी remuneration is to be given to any of the partners for any extra work done for the firm. However, if any provision is made in partnership deed, म्हणजे खरं तर अकॉर्डिंग टू ॲक्ट ॲडिशनल रेम्युनरेशन, सॅलरी, कमिशन हे पार्टनर्सला देता कामा नये. पण जर तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये तशी प्रोव्हिजन करून ठेवली असेल की एखाद्या पार्टनरला सॅलरी द्यायची, कमिशन द्यायचं, रेम्युनरेशन द्यायचं, तर तुम्ही देऊ शकता. मात्र पार्टनरशिप डीडमध्ये असं तुम्ही काहीही मेन्शन केलेलं नाही आहे आणि पार्टनरशिप फर्म आता रन होते आणि एखादा पार्टनर 2 वर्षांनी म्हणला की मी इतर दोघांपेक्षा जास्त काम करतो आहे, मला तुम्ही सॅलरी द्या, तर ते बाकीचे पार्टनर्स काय म्हणतील, अकॉर्डिंग टू ॲक्ट आपण काहीच मेन्शन केलेलं नाही आहे, त्यामुळे तुला ॲडिशनल सॅलरी, कमिशन किंवा काही मिळणार नाही आहे. आणि लास्ट पॉईंट, ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू फर्म ॲज अ पार्टनर विदाऊट द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 4 पार्टनर्स आहेत आणि ए आणि बीला असं वाटतं आहे की आणखीन एका पार्टनरला आपण ॲडमिट करून घेऊयात पार्टनरशिप फर्ममध्ये, पण ए आणि बीची इच्छा आहे, सी आणि डीला तसं वाटत नाही आहे. तर जोपर्यंत सी आणि डीची कन्सेंट येत नाही तोपर्यंत ते नवीन पार्टनरला ॲडमिट करू शकत नाही. हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप डीड संदर्भातलं आपण डिटेल्स बघितलं आणि लॉचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा पार्टनरशिप ॲक्टचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपण बघितलं. ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा किंवा मला डायरेक्टली फोन करून कळवा, त्याचे आपण आन्सर्स तुम्हाला इमिजिएटली कळवू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की पाठवा. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये